तालुक्यातील मलकापूर येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे नळाद्वारे पिण्यासाठी पाणी मिळणार होते त्याची आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला घरी स्वच्छ आणि पुरेसे पाणी स्वतंत्र नळाद्वारे 2024 पर्यंत पोहोचवण्यासाठी हर घर जल हर घर नल या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षेतून जलजीवन योजनेची स्थापना करण्यात आली होती। त्यानुसार सुरू केलेल्या मिशन अंतर्गत प्रत्येक नागरिकाच्या घराला बंद नळातून स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा हेतू आहे। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवरील घरापर्यंत नळाद्वारे प्रत्येकी 55 लिटर याप्रमाणे पाणी देण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलं होतं। मात्र मलकापूर वासियांना पदरी निराशाच पडली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईन करण्यासाठी खोदण्यात आलेले गावाअंतर्गत रस्ते याच अवस्थेत आहेत। या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी लहान मुलांना आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे। या रस्त्यांवर काही अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या योजनेअंतर्गत नळाला पाणी तर आलेच नाही, परंतु पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे रस्ते चिखलमय होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेचे काम रखडले आहे। पाणी पुरवठ्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी म्हणजे मलकापूरच्या शोभेची वस्तू अशी उभी दिसत आहे। ग्रामस्थांच्या या सर्व अडचणींकडे ग्रामपंचायत प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी लक्ष केव्हा घालणार? ठेकेदारास जाब विचारणार का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। प्रतिनिधी सुधीर लोमटे, NTV न्यूज मराठी, येरमाळा, धाराशिव।